ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि साक्षीपासून. तर आता इथे सायली साक्षीला म्हणते, मला तर तुझं तोंड बघायची इच्छा नाही आहे साक्षी, असं म्हणते आता सायली साक्षीला. माझा तुझ्याशी ह्याच्या आधी संबंध नव्हता, यानंतरही नसेल. आणि आनंदाची गोष्ट हीच आहे की तू केलेल्या खुनाची शिक्षा माझ्या बाबांना नाही मिळाली. तर आता सायली प्रियाकडे जाते. तर आता प्रिया म्हणते, सायली 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 तुझं मन खूप मोठं आहे ना, मी तुला छळायला नको होतं, माझं चुकलं असं म्हणते आता प्रिया. मला माफ कर असं म्हणते प्रिया. हे बघ, मला जेलमध्ये नाही जायचंय असं म्हणते प्रिया आता सायलीला. तू तुझ्या अर्जुनला सांग ना, तो नक्की काहीतरी करेल असं म्हणते आता प्रिया. मी कोणाशी परत असं नाही वागणार, मला प्लीज माफ कर असं म्हणते आता प्रिया सायलीला. आणि आता खूप विनवण्या करते प्रिया सायलीला. तर सायली जोरात कानाखाली मारते आता प्रियाच्या. करावे तसे भरावे, आता 7 वर्ष जेलमध्ये सडायचं प्रिया असं म्हणते आता सायली प्रियाला. आता तुला ना सुभेदार भेटायला येतील ना किल्लेदार असं म्हणते आता सायली प्रियाला. हीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा असणार आहे. सोडा सोडा असं म्हणत असते आता प्रिया पोलिसांना. बाबा काहीतरी करा ना, काका काहीतरी करा ना, मला नाही जायचं आहे जेलमध्ये असं म्हणून रडत असते प्रिया आणि विनवण्या करत असते सगळ्यांकडे. आणि पोलीस मात्र तिला घेऊन जात असतात आता. तर आता इथे नागराज रविराजला धीर देत असतो आणि सुमन मात्र खूप रडत असते. तर मधुभाऊ येतात खाली आणि प्रियाकडे बघायला लागतात. तर आता महिपत आणि दामिनीला दाखवलंय. आता महिपत दामिनीच्या गळ्यावर सुरा धरतो आणि म्हणतो, काय आहे, आजपर्यंत माझ्यातला बाप तुझ्यासमोर झुकून होता, तुझ्या पायाशी बसून होता, पण आज लेकीच्या हातात कड्या बघितल्या आणि त्यातलं जनावर जाग झालं असं म्हणत होता महिपत दामिनीला. आणि आता ते पिसाळलंय असं म्हणतो तो. काय स्वप्न दाखवली होती, माझी लेक सुटणार, पाटील जेलात जाणार, माझ्या लेकीचं रिसॉर्ट उभे राहणार, खोटं बोललीस ना माझ्याशी असं म्हणत होता महिपत. महिपत चिकरेला फसवलं ना असं म्हणत होता महिपत. आता या फसवणुकीची शिक्षा काय, नाक कान डोळे आणि जीभ कायमची जाणार असं म्हणत होता महिपत. तर आता दामिनीकडे पिस्तूल असते. तर आता दामिनी पिस्तूल धरते महिपतवर. मागवायचं असं म्हणते ते आणि निघायचं आणि परत मला कधीच तोंड नाही दाखवायचं असं म्हणते आता दामिनी महिपतला, पिस्तूल त्याच्या तोंडावर ठेवून. मस्त दाखवलंय खरंच प्रेक्षक हो, म्हणजे दामिनी तर वरचा डॉन असते. जाणार, कायमचा जाणार इथून असं म्हणतो आता महिपत. परत नाही येणार, तू येणार ना बाहेर कधीतरी, हे नसेन तुझ्यासोबत पिस्तूल असं म्हणतो तो. कधीतरी एकटी दुकटी रस्त्यांवर फिरताना, एकटी दुकटी रस्त्याने फिरू नको, कुठल्या अंधारा कोपऱ्यातनं हा पिसाळलेला महिपत तुझ्या समोर येईल आणि हमला करेल असं म्हणतो तो. आणि महिपत मात्र तिथून आता निघून जातो. तर आता दामिनी मात्र खूप घाबरते आणि हुश करते तो गेल्यावर. तर आता इथे मधुभावना कडकडून मिठी मारते सायली. तर आता कुसुम पण येते आणि मिठी मारते त्या दोघांनाही. तर अर्जुन लांबून बघून हे सगळं खूप खुश होत असतो. सायली मात्र खूप रडत असते आता. आणि बाकी सगळे पूर्णाची, कल्पना, रविराज, प्रताप हे सगळं बघत असतात. मधुभाऊ, देवाने खूप परीक्षा बघितली आपली असं म्हणते आता सायली मधु पाटीलना. खूप परीक्षा बघितली, पण शेवटी आपल्या मनासारखंच केलं. रडू नकोस बाळा, डोळ्यात पाणी नाही आणायचं. खरं तर हा विजय तुझा आणि जावई बापूंचा आहे असं म्हणतात मधुभाऊ. हा आनंद आपण दणकून साजरा करायचा असं म्हणतात मधुभाऊ. हो ना असं म्हणते आता कुसुम. मला तर हत्तीबरोबर साखर वाटावीशी वाटते असं म्हणते आता कुसुमताई. पण तेवढं काही जमणार नाही, पण चाळीत सगळ्यांना पेढे वाटेन मी. हो असं म्हणते आता कुसुम. जावई बापू असं म्हणतात मधुभाऊ आणि पाया पडायला जातात अर्जुनचे. हे काय करताय तुम्ही असं म्हणतो आता अर्जुन. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या कपाळावर गुन्हेगारीचा दाग मोकळा श्वास घेऊ देत नाही हो जावई बापू. आज तो डाग तुम्ही पुसून काढलात. तुमचे उपकार आयुष्यभर मी नाही विसरणार. मधुभाऊ, मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं मधुभाऊ, एक वकील म्हणून आणि तुमचा मुलगा म्हणून सुद्धा. आणि त्यात जर मी कमी पडलो असतो तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो असं म्हणतो होता अर्जुन. आणि बाकी सगळे ऐकून हे सगळं खुश होत असतात. तर आता चैतन्य येतो आणि म्हणतो, मधुभाऊ, लाखात एक जावई मिळालाय तुम्हाला, आता आयुष्यभर मिरवा त्याला आणि सगळ्यांना सांगा माझा जावई सुपरस्टार ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे म्हणून असं म्हणतो आता चैतन्य. तर आता सगळ्या हसायला लागतात हे ऐकून. तर आता अर्जुन आणि सायली पाया पडतात मधुभाऊंच्या आणि आता सगळेच खूप खुश होतात हे बघून. तर आता सायली पाठीमागे रविराजकडे बघते, सुमन आणि नागराजकडे सुद्धा. तर आता सायली रविराजकडे जाते. रविराज काका, आपल्या जवळची कोणीतरी व्यक्ती तुरुंगात असली तर काय वाटतं हे मी समजू शकते असं म्हणते आता सायली. अनुभवलंय मी ते, तुम्ही सांभाळा स्वतःला. खूप फरक आहे ग सायली पण असं म्हणतो आता रविराज. तुझे वडील तुरुंगात गेले तेव्हा ते निर्दोष आहेत ह्याची खात्री होती तुला, पण माझी मुलगी
एक गुन्हेगार म्हणून तुरुंगात गेली आहे असं म्हणत होता रविराज. बावळट रविराजला माहीतच नाही की त्याची मुलगी तर सायली असते बियाणे म्हणून. मूर्ख, उगाच टेन्शनमध्ये आहे हा. तर आता रविराज निघून जातो तिथून आणि आता तो माफी मागतो पूर्णाजीची आणि कल्पनाची आणि अर्जुनची पण, आणि निघून जातो आता कोर्टातून तो, आणि त्याच्याबरोबरच नागराज आणि सुमन सुद्धा. तर आता रविराज जाताच अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. तर आता पूर्णाची, अस्मिता, कल्पना, प्रताप, अर्जुन, सायली सगळे आता घरी येतात आणि आता सगळेजण लिव्हिंग रूममध्ये बसतात सोफा सेटवरती, आणि कल्पना मात्र खूप रडत असते आता. तर आता पूर्णाजीला आठवतं कसं रविराजने सांगितलेलं असतं, आम्ही जिची वाट बघत होतो ती हीच आहे तन्वी असं म्हटलेलं असतो ना रविराज. ते आता तिला आठवतं पूर्णाजीला सगळं, कसं तन्वीला इंट्रोड्यूस करून दिलेलं असतं रविराज ते सगळं, आणि कसं पूर्णाची खुश झालेली असते. आयुष्मान भव असं म्हटलेली असते ती. हा स्पर्श ओळखीचा वाटतोय असं म्हटलेली असते, आणि नाटक केलेले असते ना तन्वी, ते सगळं आठवतं तिला. आणि कसं तन्वीने सायलीचा फोटो काढलेला असतो तिला दारू पाजून, कसा तिचा व्हिडिओ दाखवलेला असतो पूर्णाजीला आणि कल्पनाला, ते सगळं आता तिला आठवतं पूर्णाजीला. सायलीने दारू पिऊन असा धिंगाणा गाठला हनीमूनला असं म्हटलेले असते अस्मिता तो व्हिडिओ बघून. तर पूर्णाची पाणी मागितल्यावर कसं तन्वी जाऊन आणलेली असते. पहिला कसं ड्रामा करत असते ना ती किती चांगली आहे म्हणून, ते सगळं आठवतं आता पूर्णाजीला. कसं तन्वी काळजी वगैरे घेत असते पूर्णाजीची वगैरे, हे सगळं आठवतं तिला. तुझी लाडकी नाचून इथे असताना तुला काही करायची गरज नाही आहे असं म्हणत असते ना प्रिया. तू अशीच माझी सेवा करत राहिलीस ना तर हातपाय गळून जातील माझे आणि आजार पण येईल असं म्हटलेले असते पूर्णाची. कसं प्रिया आरोप करत असते अर्जुन सायलीवर, ते सगळं आठवतं आता पूर्णाजीला. बघ कसं कोल्डूप लावून थांबले तो असं वगैरे म्हटलेली असते ना प्रिया, सगळं आठवतं आता पूर्णाजीला. अगं त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतंय किती गिल्ट आहेत ते म्हणून. तू कॉन्ट्रॅक्ट वाचलायस ना, आता चांगलं चाप विचार त्या दोघांना असं म्हटलेली असते ना प्रिया. तर पूर्णाची प्रियालाच मारलेली असते. सगळं आता आठवत असतं पूर्णाजीला. कल्पनाला पण आठवत असतं कसं तिने अर्जुन सायली समोर, आता माझ्या सोन्याचा गृहप्रवेश होणार आहे, तुम्ही खूप मोठी चूक करून बसलाय अश्विन भाऊजी असं म्हटलेली असते सायली. तर कल्पना तिला म्हटलेली असते, तुला काय चूक काय बरोबर यातला फरक तरी कळतो का असं म्हटलेली असते ना कल्पना. ते सगळं आता तिला फ्लॅशबॅकमध्ये आठवत असतं आता कल्पनाला पण. तुम्ही आडवे आलात ना म्हणून माझी सून दारातच खोळंबली आहे, पुरे झालं आता, मला तिचा मानाने गृहप्रवेश करायचा आहे असं म्हटलेली असते कल्पना. तर आता कसं प्रिया मामी म्हणत असते कल्पनाला, तर आता पूर्णाजी म्हणते, तू काय अजून कल्पनाला मामीच म्हणणार? अगं आता सासू झाली आहे ती तुझी, पण आमच्यात काय सासू सुनेचं नाही, आई आणि मुलीचं नातं असणार आहे असं म्हणते आता प्रिया. तू ना आता रिटायरच हो, तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या मी उचलेन असं म्हटलेली असते ना प्रिया. सगळं आठवतं आता कल्पनाला, आणि कसं खाडवत असते ती कल्पनाला वगैरे हे आठवतं तिला. मामी आणि अर्जुन आपल्यावर विश्वास ठेवतील असं वाटतं का ग तुला? त्यापेक्षा काय असं म्हणतात अस्मिता, त्यापेक्षा आपणच घरातली काही दागिने गायब करूयात हा, आणि ते सायलीने चोरलेत असं दाखवूया. ठीक आहे, मस्त प्लॅन आहे हा. मी ना जाऊन दागिन्यांची अरेंजमेंट करते आणि मग आपण सगळ्यांसमोर जाऊन बोंबाबोंब सुरू करूया असं म्हणून अस्मिताला आता आठवतं कसं प्रिया म्हणजे तन्वी तिचा वापर करून घेत असते ते. तर आता प्रतापलाही आठवतं की जज काय म्हटलेले असतात ते. आज सादर झालेल्या पुराव्यांमुळे कोर्ट अशा निर्णयाला आला आहे की प्रिया मधुकर यांनी गुन्ह्याची साथ देऊन पुरावे नष्ट करणे, कोर्टाची दिशाभूल करणे अशा थोर गुन्ह्यांसाठी 7 वर्षांची त्यांना सक्त कारावासाची शिक्षा त्यांना सुनवत आहे असं म्हणतात ते. तर आठवतं आता सगळ्यांना ते. तर आता अर्जुन सायलीकडे बघतो. आता विमल येते आणि पाणी द्यायला पुढे येते, आणि विमल म्हणते पाणी पूर्ण आहे. कल्पनाला पण पाणी देते आता विमल. तर आता पाणी कोणीच घेत नाही. विश्वासघाताचं दुःख खूप मोठं असतं असं म्हणते आता विमल. आणि तन्वीताई कशा होत्या हे आपल्याला माहितीच आहे, तरी सुद्धा मी त्यांना टीव्हीत कोर्टात बोलताना बघितलं ना, तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला असं म्हणते आता विमल. आणि जर मलाच त्याचा त्रास होत असेल तर पूर्णाई आणि वहिनींना तर किती त्रास होत असेल त्याचा असं म्हणते आता विमल. ह्याचीच तर भीती होती ना विमलताई असं म्हणते आता सायली. प्रियाचं खरं रूप जेव्हा या सगळ्यांसमोर येईल तेव्हा यांची काय अवस्था होईल हाच विचार यायचा सतत मनात असं म्हणते आता सायली. तर विमल म्हणते, मग सायलीताई तुम्हीच असं काहीतरी करा ना की जेणेकरून सगळ्यांच्या तोंडावर हसू येईल असं म्हणते आता विमल. त्या तन्वीताईंचं दुःख आता नको आपल्या घरात असं म्हणते आता विमल. तर आता रविराज, नागराज, सुमन घरी येतात आपल्या, आणि तिथेच अश्विन असतो. काका, अरे हा सगळा काय प्रकार आहे असं म्हणतो आता अश्विन. तन्वीला कशी काय शिक्षा झाली असं म्हणतो आता अश्विन. मी प्रतिमा त्याच्या बाजूला बसलो होतो त्यामुळे मला आधीचं काहीच बघायला नाही आलं, जेव्हा न्यूज चॅनल लावलं तेव्हा निकाल लागला होता असं म्हणतो अश्विन.
ते म्हणाले की तन्वीला 7 वर्षांची शिक्षा झाली असं म्हणत होता अश्विन. ते पुरावे मिटवले असं काहीतरी ते म्हणत होते असं म्हणत होता अश्विन. मला खरंच काही कळत नाहीये. काय झालंय सगळं? काय चाललंय सगळं असं म्हणत होता अश्विन रविराजला. प्रतिमा कशी आहे रे असं म्हणत होता रविराज. प्रतिमा त्या ठीक आहे, झोपली आहे ती असं म्हणत होता अश्विन. काका प्लीज मला उत्तर दे, खरंच मला काहीच कळत नाही असं म्हणतो होता अश्विन रविराजला. सुमन म्हणते अश्विन खरं सांगायचं तर आम्हाला पण हा धक्का पचवता नाही आलाय. भाऊजी तर गाडीत एक शब्दही बोलले नाही. त्यांना आता काहीच विचारू नकोस प्लीज असं म्हणते आता सुमन. मी तुला थोड्या वेळाने सांगतो सगळं असं म्हणतो नागराज. नाही नाही आता माझ्याकडे अजिबात वेळ नाही असं म्हणतो अश्विन. मला आत्ताच्या आत्ता तन्वीला भेटायचं आहे आणि ह्या सगळ्यातनं मोकळं करायचं आहे असं म्हणतो अश्विन. आणि सगळ्यात आधी ना माझ्या तन्वीची ही अवस्था केली आहे ना त्याला जा विचारायचं आहे असं म्हणतो अश्विन. आणि अश्विन जातो तिथून. तुला असं नाही भेटता येणार अश्विन असं म्हणत होता नागराज. तर आता इथे सायली पूर्णाजीकडे जाते. पूर्णाजी, आई बाबा, अस्मिता ताई, आता तुमच्या सगळ्यांच्या मनात काय खळबळ सुरू आहे हे मला माहिती आहे. पण आता हे सत्य स्वीकारायला हवं. मी तुम्हा सगळ्यांसाठी कॉफी करून आणू का असं म्हणते आता सायली. सायली ताई, तिने सांजेची वेळ झाली आहे, मी देवापुढे दिवा लावते असं म्हणते आता विमल. तर आता पूर्णाजीला आठवतं हे काय चाललंय. देवापुढे दिवा लावते पूर्णाजी असं म्हटलेले असते ना सायली. तर आता पूर्णाजी म्हटलेली असते हे करायला फक्त घरातल्या लोकांना परमिशन आहे आणि तू घरातली नाही आहेस असं म्हटलेले असतात पूर्णाजी सायलीला त्यावेळी. विमल थांब असं म्हणते आता पूर्णाजी. घरातली इडापिडा टळावी म्हणून आपण देवापुढे दिवा लावतो. आज खऱ्या अर्थाने आपल्या घरातली पीडा दूर झाली आहे असं म्हणते आता पूर्णाजी. जिच्यामुळे शक्य झालं तिलाच दिवा लावते असं म्हणते आता पूर्णाजी. म्हणजे सायलीला असं म्हणते आता पूर्णाजी. तर आता सायली, विमल आणि अर्जुन खूप खुश होतात. तसंही हा अधिकार घरातल्या मोठ्या सुनेचा असतो असं म्हणतात आता पूर्णाजी. सायली जा देवापुढे दिवा लावचा असं म्हणते आता पूर्णाजी सायलीला. तर आता सायली खूप खुश होते आणि अर्जुन पण. हो पूर्णाजी असं म्हणते आता सायली. तर आजचा भाग इथे समजू. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. प्रियामुळे सगळ्यांना किती मनस्ताप होतोय माहिती आहे मला असं म्हणून सायली आता घरातल्या सगळ्यांना आणून डायनिंग टेबलवर बसवते. प्लीज असा तिचा राग जेवणावर काढू नका आणि तिच्यामुळे किती त्रास होत असला ना तरी अण्णाचा अपमान होऊ द्यायचा नाही असं म्हणून सायली जेवण घालते आता पूर्णाजीच्या तोंडात. तर आता सायली अर्जुनला म्हणत असते प्रियाचं काय हो, तिला फक्त 7 वर्षाची शिक्षा मिळाली, पुरावे मिटवण्याची शिक्षा मिळाली आहे. कोर्टाने तिला 7 नाही 14 वर्षाची शिक्षा द्यायला हवी होती असं म्हणते आता सायली अर्जुनला. तर आता तेवढ्यातच अश्विन येतो आणि म्हणतो फक्त 14 वर्षाची नाही फक्त 14 वर्षांची नाही, तिला तर फाशीच व्हायला हवी होती असं म्हणत होता अश्विन. हिच्या सांगण्यावरून तू तिला जेलमध्ये पाठवलंस असं म्हणत होता अश्विन अर्जुनला. रागाचा भरा तोंडात येईल ते बोलतोयस तू असं म्हणत होता अर्जुन. तुला तुझ्या प्रेमासमोर काही दिसत नाही असं म्हणत होता अर्जुन. हो हो असं म्हणत होता अश्विन. आहे माझ्या बायकोवर प्रेम असं म्हणत होता अश्विन. कारण माझी बायको तुझ्या बायकोसारखी ओठात एक आणि पोठात एक अशी नाही आहे असं म्हणत होता अश्विन. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.